जारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातडे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी भैसलासी ऊर्ध्व पुंड्र भाड कंठी शोभे माड कापी जे कडी काढतया भेनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासी तुका मने शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलास विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं जगननिहित पानी मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम हृदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागच्छ तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांचे या दुसरे चरणा चंद्रपादाने कसे चावे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांचा कृपदाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास तुका जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही सने न बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम तुम मुझे भूलो नहीं मेरे प्रियतम आई हनुमंत विराजिए कथा करूं मति अनुसार प्रेम सहित गादी धरूं पधारिये पवन कुमार कृष्णं नारायणं वंदे कृष्णं वंदे ऊर्जा प्रियं कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्णं वंदे वृथासुतं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः योऽन्त प्रोष्यमवाचिमिमां प्रसुत्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं जगेन्द्र सदा वसन्तं हृदयारविन्दे
भवं भवामि सहितं नमामि विठ्ठल. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यंगी नातडित्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी वैसला असे प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वेद सुज्ञ भक्ती तत्वज्ञ वेदाचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ असे असणारे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा वैष्णवपर प्रकरणातील अभंग आणि वैष्णवांची लक्षणं सांगणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल. पण अभंगावर चिंतन करणे अगोदर अल्पसा पर्याय जातो असा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने पुनीत पावन झालेल्या श्री क्षेत्र धरणगाव या गावामध्ये श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था धरणगाव आयोजित भव्य दिव्य वारकरी बाल संस्कार निवासी शिबिर व अधिक मास निमित्त हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये आजचा 5व्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाला ज्यांनी सोपवली असेल आदरणीय हरिभक्त पारायण संत कृपा वारकरी शिक्षण संस्थाचे चालक मालक असे असणारे आदरणीय हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू नाना महाराज वाघ असतील, आदरणीय हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सुखदेव महाराज असतील, यांच्या अनुषंगाने यांच्या प्रयत्ना खातीर हा सर्व भव्य दिव्य नियोजन सोहळा बाल संस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित झालंय. शिबिराचं हे दुसरं वर्ष आहे. कितवं वर्ष आहे? दुसरं वर्ष. आपल्या नवे गावामध्ये गाव नवय म्हणून या नवे गावामध्ये तुमच्यासाठी पहिलं वर्ष आहे आणि धरणगावमध्ये हे दुसरं वर्ष शिबिराचं आयोजित केलेलं आहे. आणि या ठिकाणी सर्व गोड नियोजन मोठी कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित, मोठी गुणीजन कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनासाठी गान गंधर्व आमचे दादा श्री हरिभक्त पारायण विश्वनाथजी महाराज असतील, आदरणीय हरिभक्त पारायण गान गंधर्व आमचे मोठे गुरुबंधू अनिलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त पारायण गान गंधर्व दयाराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त पारायण गान गंधर्व राजेंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आतापर्यंत ज्यांनी 4 महाराजांना वाजवण्याचं काम केलंय आणि आज ते मला वाजवणार आहे, म्हणजे मला नाही माझ्या कीर्तनात वाजवण्याचं ज्यांचं काम आहे आदरणीय हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझ्या कीर्तनासाठी आज विशेष उपस्थिती आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पारायण CS पाटील सर यांची देखील उपस्थिती. गोड असं नियोजन आहे. गर्दी कमी पण दर्दीचे लोक मी समजतो, त्या अनुषंगाने गोड असं नियोजन आमच्या नाना महाराजांनी सुखदेव महाराजांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भगवान मारुती रायाच्या उपस्थितीमध्ये सर्व गोड नियोजन आहेत. आणि महाराजांचं नाव काय? प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघं भालदार चोपदार या ठिकाणी प्रकाश महाराज उपस्थित आहेत. गोड असं विनेकरी आहेत, इकडे भालदार चोपदार उपस्थित आहेत. गोड असं नियोजन आहे. पण असो, भगवान परमात्मा ज्या पद्धतीने बुद्धी दिल त्या पद्धतीने अभंग सोडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यंगिना तडे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी वैसला असे प्रस्तुत. श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा वैष्णवपर प्रकरणातील अभंग आहे. आणि या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय वैष्णव कोणाला म्हणावं, वैष्णवांची काय लक्षणं असतात याचं प्रतिपादन या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर मांडणार आहे. या अभंगावर चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांजवळ एका साधकाने यावं, एका भाविकाने यावं, एका वैष्णवाने यावं आणि श्री जगद्गुरु तुकोबारायांना म्हणावं, तुकोबाराय, अहो तुकोबाराय, ज्या अभंगाचं तुम्ही चिंतन करतायत, ज्या अभंगाचं तुम्ही मंथन करतायत, ज्या अभंगाचं सतत तुम्ही नाम चिंतन करत आहात, त्या अभंगाचा जरा मला अर्थ कळत नाही. कोणाचं म्हणणं आहे? त्या साधकाचं म्हणणं आहे. काय म्हणतोय साधक? तुकोबाराय, ज्या अभंगाचं तुम्ही चिंतन करतायत ना, झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातडे त्या. तुकोबाराय, झुंजार कोणाला म्हणावं, विष्णूचा दास कोणाला म्हणावं, आणि कोणाला पाप पुण्य लागत नाही असं कोणतं व्यक्तिमत्व असू शकतं?
या 3 प्रश्नांची उत्तर जरा मला सांगा. मग तुकोबारा म्हटले, का रे बाबा, तुला हा अभंग कळाला नाही का? म्हटले नाही. मला पहिला शब्द अजून कळालेला नाही, झुंजार कोणाला म्हणावं. कारण झुंजार कोणाला म्हणतात? एखादा जो वीर असतो त्याला झुंजार म्हटलं जातं. एखादा मोठा योद्धा असतो त्याला झुंजार म्हणावं लागतं. कारण आमचे वैष्णव अगोदरच वीर आहे. आम्ही बडी वीरगाड. आमचे जे वैष्णव आहेत, जे दास आहेत, जे विष्णूचे दास आहेत, ते कसे आहेत? अगोदरच वीर आहेत, अगोदरच योद्धे आहेत, अगोदरच शूरवीर आहेत. आणि त्यातल्या त्यात झुंजार आहेत. कसे आहेत? झुंजार आहेत. तुकोबारांनी सांगावं, त्या व्यक्तीने ऐकावं. तुकोबाराय ठीक आहे, पण तुम्ही देखील कोण आहात? त्या साधकाचा प्रश्न तुकोबारांना. तुकोबाराय म्हणतात, मी विष्णूचा दास आहे, मी वैष्णव आहे. मग तुकोबाराय, तुम्ही जर विष्णूचे दास असाल तर तुम्ही देखील झुंजार असाल, तुम्ही देखील वीर असाल, तुम्ही देखील योद्धे असाल. तुकोबाराय म्हणतात, हो, मी देखील झुंजार आहे, मी देखील वीर आहे, मी देखील शूर आहे. असं ज्यावेळेस तुकोबारायांनी म्हणावं, असं ज्यावेळेस तुकोबारायांनी त्याला सांगावं, त्यावेळेस त्या साधकाने तुकोबारायांकडे बघून हसावं. काय? त्या साधकाने तुकोबारायांकडे बघून हसावं. तुकोबाराय, तुम्ही कोणत्या अँगलने झुंजार दिसताव? तुम्ही कोणत्या अँगलने वीर दिसताव? तुम्ही कोणत्या अँगलने योद्धे दिसताव? जर एखादा वीर जर योद्धा असेल, एखादा मोठा योद्धा आहे, तर त्याच्या हातात काय असेल? ढाल तलवार असेल, शस्त्र असेल काहीतरी. तुमच्या हातात काय? फुटका विनाय आणि एका हातात चिपडे आहे. कोणत्या अँगलने तुम्ही वीर दिसतात आणि कोणत्या अँगलने तुम्ही झुंजार दिसतात? त्यावेळेस तुकोबाराय देखील हसतात. अरे बाबा, खरंच सांगतोय, मी देखील झुंजार आहे, मी देखील वीर आहे, मी देखील योद्धा आहे, पण तुला कसं पटवून देऊ? त्यावेळेस तो साधक म्हणतो, तुकोबाराय, आमची तुमच्याविषयी अशी एक ऐकीव कथा आहे की तुम्ही मम्माजी बुवांनी तुम्हाला काट्याच्या काठीने मारलं आणि तो मार देखील तुम्ही सहन करून घेतला. एखादा वीर योद्धा मार सहन करून घेतो का? बोला महिला मंडळ, काय म्हणणं आहे तुमचं? वीर योद्धा मार सहन करून घेतो का? जर समोरच्याने एक दिली तर हा 2 देतो. कारण का? कारण तो वीर आहे, कारण तो योद्धा आहे. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा, मम्माजी बुवांनी मला मारलाय ठीक आहे, मी काट्याच्या काठीने त्यांचा मार देखील सहन केला, हे देखील ठीक आहे, पण आमचं कर्तव्य तेच आहे, आमचं काम देखील तेच आहे. आम्ही जर आम्ही काही प्रश्न केला किंवा उलट जर उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला जे संतत्व प्राप्त झालंय ना, तर ते संतत्व राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण संत ही काय? पदवी. संत ही काय? पदवी. झुंजार ही काय? बोलत चला. झुंजार ही काय? हे बघा, आपल्या गावात माझं प्रथमच कीर्तन आहे. आतापर्यंत मी धरणगाव मध्ये कीर्तनासाठी आलेलो नाही. आणि माझ्या कीर्तनामध्ये माझ्या 2 अटी असतात. पहिली अट अशी की ज्या वेळेस मी तुम्हाला काही विचारेल त्या वेळेस तुम्ही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही मला काही उधळ दिलेलं, महाराज तुम्हीच निंदून घ्या, तुम्हीच भुगलं फेकून द्या, असं काही आपलं बोलणं झालेलं नाही. म्हणून ज्या वेळेस मला काही शंका येतील त्या वेळेस मी तुम्हाला विचारेल, त्यावेळेस तुम्ही मला रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करा, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पहिली अट अशी. दुसरी अट अशी की ज्या वेळेस भगवंताचं चिंतन होईल, नामस्मरण होईल, त्यावेळेस मुखाने, टाळीने, हाताने नामचिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर ना? काय करायचं? हा, म्हणजे जाग आहे, तुम्ही झोपले नाही. हा, काय करायचं? मुखाने नामचिंतन आणि हाताने टाळी वाजवायची. बोला विठ्ठल विठ्ठल. मग जसं झुंजार ही एक पदवी आहे, संत ही पदवी आहे, तसं महिला सुद्धा ही काय? काय पदवी ना? मग ओ महिला मंडळ, तुम्ही मला सांगात की तुम्हाला महिला का म्हणता? तो
झाले काय शांत? महिला मंडळ तुम्हाला महिला का म्हणतात? कारण यांना माणसं म्हणतात म्हणून तुम्हाला महिला म्हणतात का? यांना पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला महिला म्हणतात का? बोला, का म्हणतात महिला? कदाचित इथं बसलेल्या कोणत्याच महिलेला महिलेच्या शब्दाचा अर्थ कळालेला नसेल म्हणून त्यांना महिला म्हणत असतील असं तुमचं मत आहे. पण महिला या शब्दाचा जर आपण संधी फोड केली, मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वतीचं एक नाव. काय? मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वतीचं एक नाव. पृथ्वीवरती जन्माला आल्यानंतर सरस्वतीच्या रूपाने पहिलं बोट धरून आपल्याला पहिलं अक्षर शिकवणारी जी महिला आपल्यासाठी या ठिकाणी कर्तव्य करते, कार्य करते, त्या व्यक्तीला म्हणतात महिला. त्या व्यक्तीला काय म्हणतात? महिला. कळालं का महिला? एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे महिला ही पदवी आहे, झुंजार ही एक पदवी आहे, संत ही एक पदवी आहे. त्या अनुषंगाने तुकोबाराय म्हणतात की आम्ही जे विष्णूचे दास आहोत ते कसे आहेत? झुंजार आहे. मग त्यावेळेस तो साधक म्हणतो, तुकोबाराय तुम्ही विष्णूचे दास जरी असले तरी मला नाही वाटत तुम्ही झुंजार आहेत, तुम्ही वीर आहेत. कारण वीर योद्धा काय करतो? शत्रूवरती विजय प्राप्त करत असतो. मग त्यावेळेस तुकोबारायने त्या साधकाला म्हणावं, अरे बाबा, शत्रूचे दोन प्रकार आहेत. महिला मंडळ, हो महिला मंडळ, तुम्हारा ध्यान किधर है? तुम्हारा महाराज इधर है. इकडे बघा ना, कोण येणार आहे, कोणी जाणार आहे, पण मी देखील जाणार आहे. म्हणून तुमचं लक्ष फक्त माझ्याकडे असलं पाहिजे. मोजून 1 तास फक्त इकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होतो? काय बोलणं चालू होतं आपलं? शत्रूचे 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहे शत्रूचे? 2 प्रकार. एक बाहेरचे शत्रू वेगळे आणि एक आतले शत्रू वेगळे. जो बाहेरच्या शत्रूवरती विजय प्राप्त करतो त्यांना राजा असं म्हणतात. जो बाहेरच्या शत्रूवरती विजय प्राप्त करतो त्यांना राजा असं म्हणतात. आणि जे आतल्या शत्रूवरती विजय प्राप्त करतात त्यांना महाराज असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. समर्थ रामदास स्वामी देखील म्हणतात, सामर्थ्यवंत, कीर्तिवंत, नीतिवंत, वरदवंत, जाणता राजा. जाणता राजा म्हणजे कोणते राजे? कोणते राजे? छत्रपती शिवाजी महाराज यांना राजा म्हटलं ना. म्हणजे जे बाहेरच्या शत्रूवरती विजय प्राप्त करतात त्यांना राजा असं म्हणतात आणि जे आतल्या शत्रूवरती विजय प्राप्त करतात त्यांना महाराज असं म्हणतात. मग त्या साधकाचा प्रश्न आहे, तुकोबाराय नेमकं तुम्ही कोणत्या शत्रूवरती विजय प्राप्त करतात? नेमकं असू द्या. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही नेमकं कोणत्या शत्रूवरती विजय प्राप्त करतात? आतले शत्रू म्हणजे कोणते? ज्यांना आपण काय म्हणतो? षडविकार असं म्हणतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार. हे जे 6 षडविकार आहेत त्या षडविकारांवरती जो मात करतो त्यांना महाराज असं म्हणतात, त्यांना संत असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक साधारण व्यक्ती या 6 विकारांवरती विजय प्राप्त करू शकत नाही. आपल्यासारखा साधारण व्यक्ती काम, क्रोध, लोभावरती सुद्धा विजय प्राप्त करू शकत. आज मारुती रायाच्या कृपेने, सर्वांच्या साक्षीने, इथं बसले सर्व उपस्थित गुणवान मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज सपोज मारुती रायाची इच्छा झाली, चला अवघ्या 5 मिनिटांमध्ये 500च्या नोटांचा पाऊस आपल्या नवेगाव तेली तलावाजवळ पडला पाहिजे. कशाचा पाऊस? 500च्या नोटांचा पाऊस पडला पाहिजे. आणि काल्पनिक स्वरूपात पकडा की पाऊस पडला तर किती लोक कीर्तन ऐकतील ना, किती लोक पैसे जमा करतील? सर्वच उठून पैसे जमा करायला लागतील. का? कारण सर्वांना प्रिय आहे काय? पैसा. पैसा असेल तर प्रत्येक व्यक्तीला मार्केटमध्ये किंमत आहे. पैसा नसेल तर त्याला किंमत कोणी देणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे प्रत्येकाचा अंगी लोभ
प्रत्येकाचा अंगी क्रोध आहे. पैसा असेल तर तुम्हाला मार्केट डिमांड देईल, पैसा नसेल तर तुम्हाला मार्केट डिमांड देणार नाही. आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला मार्केट व्हॅल्यू देत, कारण संतांचं चरण आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांना मार्केटमध्ये डिमांड मिळेल, पैसा नसेल तर मार्केट सुद्धा व्हॅल्यू देत. आणि ज्यांच्याकडे पैसा नाहीये त्या व्यक्तीला देखील आपण एक पदवी देतो. कोणती? त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? ज्यांच्याकडे पैसा नाही, जो सतत रात्रंदिवस मागत असतो. एक पात्र घेतो आणि रात्रंदिवस रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, तिथं काहीतरी मागत असतो. त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? बोला दादा. भिकारी असं म्हणतो. भिकारी का म्हणतो? कारण तो भीक मागतो. भीक का मागतो? कारण त्याच्याकडे पैसे नाहीयेत असं तुम्हाला वाटतं. त्याच्याकडे पैसे नाहीयेत असं तुम्हाला वाटतं, म्हणून आपण त्याला भिकारी असं म्हणतो. एक 2 मिनिटाचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, चला जळगाव स्टेशनला एका भिकाऱ्याला जळगाव ते मनमाड प्रवास करायचा आहे. त्याने ठरवलं की मला जर इन्कम करायचं असेल तर कसं इन्कम करावं लागेल. कमीत कमी एका रेल्वेला, एका ट्रेनला 25 डबे असतात. कमीत कमी किती डबे? 25 डबे. जास्त असतात पण आपण कमीच धरूया. किती डबे? 25 डबे. 25 डबे मधून 5 डबे एसीचे धरा, उरले किती? 20 डबे. 20 डब्यांमध्ये भिकारी जाऊ शकतो. जनरल आणि स्लीपर मध्ये सुद्धा भिकारी चढतो. चढतो की नाही? हा, चढतो. मग 20 डब्यांमध्ये एका डब्यांमध्ये कमीत कमी 100-200 माणसं असतात. आपण 100च पकडूया. त्याचा असा प्रयत्न आहे की प्रत्येक व्यक्तीकडे जायचं, 5 रुपये नाही, 10 रुपये नाही, 50 रुपये नाही, 100 रुपये नाही, काहीच नाही मागायचं, फक्त 1 रुपया मागायचा. किती रुपया? 1 रुपया. मग 100 लोक डब्यात आहेत, 100च्या 100 आपले सारखे चांगले राहणार, आपले सारखे दानी राहणार. 100 पैकी 50च लोकांनी जर आपल्याला 1-1 रुपया दिला तर एका डब्याचं इन्कम किती झालं? 50 रुपये. एका डब्याचं 50. डबे किती शिल्लक येतात अजून त्याच्याकडे? 19 अधिक 1 डबा म्हणजे 20 डब्याचं इन्कम किती झालं? एका डब्याचं 50 रुपये इन्कम. 20 डब्याचं इन्कम 1000 रुपये. कुठून? जळगाव ते मनमाड. दुसरं काहीच करायचं नाही, 2 तासात फक्त 20 डबे फिरायचे. किती इन्कम? 1000. आणि तिकडनं परत तेवढंच, जास्त मागायचं नाही. किती मागायचे? फक्त 1 रुपया. किती मागायचं आहे प्रत्येक व्यक्तीला? 1 रुपया. इकडनं 1000, तिकडनं किती झालं दिवसाचं इन्कम? 2000. 2000 गुणिला 30, 60,000. कोणाचं इन्कम? कोणाचं? कोणाचं? भिकाऱ्याचं. तरी तुम्ही भिकारी म्हणतात त्याला. विठाल विठाल विठ्ठल बाप, त्याला आपण पदवी दिली. वास्तविक तो भिकारी नाहीये, तो आपल्यापेक्षा श्रीमंत आहे. आज इंजिनियर मुलाला तेवढा पगार नाही, तेवढा पगार भिकारी कमवतोय. म्हणून बघितलं जातं, म्हणून संतांनी सांगितले की प्रत्येकाला काम, क्रोध, लोभामध्ये प्रत्येक व्यक्ती अडकत असतो. आणि त्या अडकण्यामध्ये आम्ही संत लोक त्याच्यामध्ये अडकत नाही. कारण आमचं संत लोकांचं कसं असतं, ज्यांच्या हृदयामध्ये षड्विकारांचा झालेला असतो अंत, त्यांना म्हणावं संत. कारण काम, क्रोध, लोभ प्रत्येक असाधारण व्यक्ती, साधारण व्यक्ती त्याच्यामध्ये गुंतलेला असतो, त्याच्यातून बाहेर पडत नाही. म्हणून शत्रूवरती विजय प्राप्त करू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना झुंजार म्हणत नाही. विठाल विठाल. कारण इथं जन्माला आलेला प्रत्येक व्यक्तीला काहीतरी लालसा असते, काहीतरी अपेक्षा असते, काहीतरी इच्छा असते. आज कीर्तनकाराची सुद्धा काहीतरी अपेक्षा आहे. आज एवढे निवृत्ती महाराज 8 दिवस पखवाज वाजवणार आहेत. कशा पोटी? शेवटच्या दिवशी काय भेटणार आहे? पैसा भेटणार. खरंच का?
म्हणजे काहीतरी लालसा असते, काहीतरी इच्छा असते, कोणाला स्वतःहून काहीतरी पाहिजे असतं. इथं पृथ्वीवरती जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती भगवंता मारुती रायाकडे जातो. 5 वर्षाचा मुलगा मारुती रायाकडे जातो. मारुती रायाकडे गेल्यानंतर देवाला प्रार्थना करतो, देवा मला सुखी. आणि 70 वर्षाचे बाबा देखील मंदिरात जातात. मंदिरात गेल्यानंतर भगवंताला म्हणतात, देवा मला सुखी. काय मागणं आहे देवाकडे? काय पाहिजे? काय पाहिजे? महिला मंडळ काय पाहिजे? सुख पाहिजे. मग सुख म्हणतात कशाला हो? कशाला म्हणतात सुख? व्हॉट इज मीन बाय सुख? कशा बरोबर खातात सुख? मी तूप नाही म्हणते बर का, सुख विचारतोय. सुख इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाहिजे. काय काय पाहिजे? सुख पाहिजे. मग सुखाची डेफिनेशन काय? सुखाची व्याख्या काय नेमकं? की असं 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 तेव्हा जाऊन होतं सुख. जर डेफिनेशन जर माहिती नसेल तर चला आळंदीला माऊली गोड वर्णन करून सांगतात आपल्या भावार्थ दीपिकेतून, ज्ञानेश्वरी ग्रंथातून सुख म्हणजे काय. ऐका जरा किती गोड सुख. सुख ते गा किरीटी दावी जेल मज तिटी जीव आत्म्याचे भेटी जीवाशी बोय. ए बाबा, ज्या ठिकाणी जीवाचा आत्म्याचा भेटीचा संयोग ज्या ठिकाणी निर्मित होतं ना, त्याला म्हणतात सुख. आणि हे जर कळलं नसेल तर दुसरी डेफिनेशन देतो. किंबहुना सोय जीव अमृताचे लाय तेथ जे होय तया नाम सुख. ज्या ठिकाणी आपल्या हृदयाचा मध्ये बसलेला आत्माराम आणि भगवंताचं एकत्रीकरण होतं, त्या ठिकाणी जे निर्मित होतं त्याला म्हणतात सुख. विठ्ठल कारण प्रत्येकाचा हृदयामध्ये राम आहे, ज्याला आपण आत्माराम असं म्हणतो. आणि तो का एकदा का गेला निघून तर आपल्याला सुद्धा व्हॅल्यू मिळत नाही, आपल्याला सुद्धा किंमत मिळत नाही. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये 2 मन आहेत. किती मन आहेत? 2. ज्याला आपण आपल्या भाषेत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं म्हणतो. सध्याच्या युगामध्ये बर का बाबा, सध्याच्या युगामध्ये ब्लड ग्रुप जर सोडलं, रक्तगट जर सोडलं तर पॉझिटिव्ह काहीच भेटत नाही, सर्वीकडे निगेटिव्ह भेटत असतं. आणि आपल्या भागात तर जास्त जे खानदेशामध्ये एखाद्याला जर कीर्तन आवडलं नाही तर लगेच तो व्यक्ती म्हणतो आजचं कीर्तन पडलं बुवा. काय आजचं कीर्तन पडलं बुवा? नेमकं कसं पडतं ते मला अजूनपर्यंत समजलं नाही. कीर्तनकार पडतो की काय कोणी पडतं येऊन? कारण निगेटिव्ह देणारे भरपूर आहेत पण पॉझिटिव्हिटी देणारे कमी आहेत. तसं आपल्या मनामध्ये 2 मन आहेत. एक चांगलं मन आहे, एक वाईट मन आहे. एक मन म्हणतं चला नवे गावामध्ये अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव चालू आहे, आज ते कीर्तनकार आहेत, त्या कीर्तनकाराचं आपण कीर्तन श्रवण केलं पाहिजे. कोणतं मन म्हणतंय? पहिलं मन म्हणतंय. दुसरं मन म्हणतंय नको, कीर्तन सप्ताह म्हणजे म्हातारा लोकांचा ऑर्केस्ट्रा असतो. जास्त कोणते लोक असतात? वयोवृद्ध लोक त्याच्यामध्ये जास्त असतात. मग त्यावेळेस आपली फसगत होते. मग त्यावेळेस आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो, काय करायचं. सांगा मी काय करू, हे करू का ते करू. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. त्यावेळेस आपली फसगत झाल्यानंतर करायचं काय? फक्त एकच करायचं, ज्या ज्या ठिकाणी देवाचं चिंतन चालू असेल त्या ठिकाणी जाऊन बसायचं. विठ्ठल कारण आपल्याला पाहिजे सुख. आणि जर सुख पाहिजे असेल तर भगवंताच्या चरण रजजवळ सुख असतं, ते कळलं पाहिजे. कुठे? चरण रजजवळ. संतांच्या चरणाजवळ सुख असतं. कुठे असतं? संतांच्या चरणाजवळ. पण ते आपल्याला कळालं पाहिजे. आणि जर एवढं नाही कळत की कुठे सुख असतं तर आपलं रूपपाता लोचनी म्हणून काही फायदा. कारण रूपपाता लोचनीचा सर्वात शेवटचा जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला सांगितलंय काय? सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर, बापर कुमादेवी
अर्थ कळत नाही. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर. आता जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे तो कसा आहे, सर्व सुखाचा आगर आहे. आणि त्याच्या चरणाची सेवा जर आपण केली ना माय बाप, तर प्रत्येक जीवाला क्षणामध्ये सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण महात्मा म्हणतात, संत म्हणतात, सुख मिळवण्यासाठी ते डोकं ठिकाणावर पाहिजे. काय ठिकाणावर पाहिजे? डोकं ठिकाणावर पाहिजे. या भूतलावरती प्रत्येक व्यक्तीला जन्माला घातल्याचं काम कोणी केलं? कोणाच्या इच्छेमुळे आलो आपण या ठिकाणी? देवाच्या इच्छेमुळे. देवाच्या इच्छेमुळे आपलं पूर्ण शरीर तयार झालं. आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये देवाने एक सॉफ्टवेअर दिलं. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे मेंदू. कोणतं सॉफ्टवेअर? मेंदू. प्रत्येकाच्या डोक्यात मेंदू दिलेला आहे. आहे की नाही? आहे ना. प्रत्येकाच्या डोक्यात मेंदू दिलेला आहे. पण त्या मेंदूचा चांगल्यापैकी वापर प्रत्येक व्यक्ती चांगला करतो का? करतो का? देवाने जो मेंदू दिलेला आहे तो प्रत्येक व्यक्तीला सारखाच दिलेला आहे. कोणाला कमी दिलेला नाही. किती ग्रॅमचा, किती किलोचा दिला? चष्मावाले दादा तुम्ही नाही मोजला का? किराणा दुकानावरती जायचं, काढून घ्यायचं, मोजायचं आणि परत टाकून द्यायचं ना. काय मेंदू? मेंदू वडा नाही म्हणते मी. काय मेंदू प्रत्येकाच्या डोक्यात दिलेला आहे देवाने. जर बघायचं असेल तर आपल्या जवळ एक बाबा असतो. चालता फिरता आपल्या सोबतच असतो. त्याचं नाव आहे गुगल बाबा. कोणता बाबा? गुगल बाबा. ज्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर येत नाही त्या प्रश्नाचं उत्तर कुठे भेटतं? गुगल बाबाला टाका ना. मेंदूचं वजन किती, मेंदूचं किती किलोचं आहे, प्रत्येकाला उत्तर सापडेल. जवळजवळ 1540 ग्रॅमचा मेंदू. किती? 1540 ग्रॅमचा मेंदू प्रत्येकाचा डोक्यात भगवंताने दिलेला आहे. पण तो चांगल्यापैकी प्रत्येक व्यक्ती वापर करायलाच हे शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण सर्वस्व सुख जर पाहिजे असेल तर संसारातल्या, प्रपंचातल्या सर्व गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. सरजी आता बाय प्रोफेशन तुम्ही सुद्धा टीचर आहात आणि बाय प्रोफेशन मी सुद्धा टीचर असल्या कारणाने सहज इतिहासाचं लेक्चर चालू होतं महाराज. आणि इतिहासाचं लेक्चर चालू असताना वर्गामध्ये 50 विद्यार्थी बसले होते. वर्गामध्ये 50 विद्यार्थी बसले असताना मी सहज पोरांना प्रश्न केला, का रे मुलांनो, चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे? कोण होता रे? कीप सायलेंट. टाचणी पडेल तर आवाज येईल. एवढी शांतता. कुठे? क्लासमध्ये. प्रश्न काय होता? चंद्रगुप्त मौर्य कोण होता? वर्गामध्ये किती विद्यार्थी होते? 50. 49 विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं नाही. 49 विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं नाही. शेवटच्या बाकावरती एक मुलगा बसलेला होता. त्याने हात वर केला. म्हटले, सर मी देऊ का उत्तर? म्हटलं ये बाळा ये पुढे. वा चांगला विद्यार्थी दिसतोय. म्हटलं ये बाळा पुढे, सांग रे उत्तर काय? म्हटलं सर प्रश्न काय तुमचा? म्हटलं चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे? सर उत्तर एकदम सोपं आहे. म्हटलं किती सोपं आहे? म्हटलं एकदम सोपं आहे. म्हटलं किती सोपं आहे? आणि बघा उत्तर सांगण्या अगोदर माझा परिचय करून देतो. सर माझं नाव आहे सोनू. काय? माझं नाव सोनू आहे आणि या वर्गामध्ये मी 3 वर्षापासून मॉनिटर आहे. किती वर्षापासून? 3 वर्षापासून मॉनिटर आहे. म्हणजे त्याची मेंटॅलिटी कशी असेल हे आता तुमच्या लक्षात आले असेल. म्हटलं सोनू सांग रे उत्तर काय? म्हणजे सर उत्तर एकदम सोपं आहे. अरे म्हटलं सोनू सांग उत्तर काय? तो सोनू मला म्हणतो, सर तुमचा माझ्यावर भरोसा नाही का? म्हटलं हे सोनू तुझ्यावर भरोसा आहे रे, म्हणून उत्तर सांग ना, मला उत्तर अपेक्षित आहे. काय उत्तर आहे? म्हणजे प्रश्न काय तुमचा? म्हटलं चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे? म्हणजे सर उत्तर एकदम सोपं आहे. म्हटलं किती सोपं आहे? म्हणजे गणपती बाप्पा मोरया त्याचा काकाचा पोर्या चंद्रगुप्त मौर्य. म्हटलं ए गणपती बाप्पा मोरया आणि त्याचा काकाचा पोर्या चंद्रगुप्त मौर्य. म्हटलं काका
ए काकाचा पोऱ्या, तू 3 वर्षापासून मॉनिटर आहे, इथं तू 6 वर्ष बी राहिला तरी काही सुधारणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांचं म्हणणं आहे की ज्या गोष्टी आपल्याला कळत नसते ना त्या गोष्टीमध्ये आपण पडू नका. ज्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल त्या गोष्टीकडे आपण वळलं पाहिजे. पण त्या गोष्टीकडे वळण्यासाठी आपल्याला काय आडवं येतात? काम, क्रोध, लोभ आडवे येतात. हे षड विकार आडवे येतात. कारण ज्ञानोबरांनी गोड वर्णन केलंय मायाबाप आपल्या ज्ञानेश्वरी. हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाग भजन मार्गीचे मांग हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाग भजने मार्गीचे मांग मारक. ज्ञानोबराय म्हणतात की काही गोष्टी शिकत असताना आपल्याला ज्या गोष्टी आडवे येतात आणि त्याच गोष्टींना षड विकार असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांचं म्हणणं आहे की या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला काम, क्रोध, लोभावरती मात करावी लागते. परंतु असे एक राजे होऊन गेले की ज्यांनी कामावरती, क्रोधावरती, लोभावरती मात मिळवली आणि जवळजवळ किती हजार वर्ष राज्य केलं. ते म्हणजे प्रभू रामचंद्र. ते म्हणजे कोण? प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये जन्माला आले. कोणत्या युगामध्ये? त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले. आणि जन्माला आल्यानंतर खूप वर्षापर्यंत त्यांनी काय केलं? स्वतःचं राज्य स्थापित केलं. मला एक सांगा, नवेगावकर, धरणगावकर या जगामध्ये किती राम येतो? बोला. पुरुष मंडळ, महिला मंडळ या जगात किती राम आहेत? सांगा ना. जे वाटेल ते सांगा, पण बोला बुवा. तुम्ही बोलणार, तुम्ही बोलणे, तुम्ही जातो बरं का. बोलता की नाही तुम्ही? असंच महाराजजी मी एका कीर्तनात विचारलं, म्हटलं या जगामध्ये किती राम आहेत? एक सत भाविक उठला आणि त्या भाविकाने सांगायचं म्हणे, महाराज ऐका. म्हटलं काय? म्हणे सीताराम, दयाराम, शांताराम, आसाराम. म्हटलं बरं, बस. हे राम नाही, प्रपंचातले राम नाही, शास्त्रातले राम सांगा. कोणते राम सांगा? शास्त्रातले राम. मग शास्त्रातले राम जर ऐकून घ्यायचे असतील तर कबीरदासजी गोर वर्णन करतात की जगामध्ये किती राम झाले. बघा, कबीरदासांनी जगामध्ये 4 राम सांगितले. किती राम? 4 राम. जगात किती राम आहेत? 4 राम. पेला राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बेटा, तीजा राम जगत पसारा, चौथा राम जग से न्यारा. किती राम सांगितलेत? 4 राम. पहिला राम कोणता? पेला राम दशरथ का बेटा. कितपर्यंत ओळखतो आपण प्रभू रामचंद्रांना? माय माऊलो, आपण बरेच कीर्तन ऐकले असतील, पण आपण कीर्तनाच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांना कितपर्यंत ओळखलं? प्रभू रामचंद्रांचे वडील कोण? बोला पटापट. आपल्याला थोडंसं रामायणाकडे जायचं. बोला पटापट बोला. दशरथ राजा. दशरथ राजाला किती मुलं? 4 मुलं. कोणते कोणते? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. 4ंचे लग्न झाली. रामाचं कोणासोबत लग्न झालं? सीता मातेसोबत लग्न झालं. लग्न झाल्यानंतर कैकेयी मातेचं सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांना वनवास झाला. वनवास किती वर्षाचा? 14 वर्षाचा वनवास झाला. वनवास झाल्यानंतर सीता माता आणि प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मणजी कुठे गेले? वनवासाला गेले. तिकडे सीता मातेकडे सीता माता, लक्ष्मणजी, प्रभू रामचंद्रजी 11.5 वर्ष चित्रकूटामध्ये राहिले. चित्रकूटामध्ये राहिल्यानंतर मग पंचवटीमध्ये आले. पंचवटीमध्ये राहिल्यानंतर मग रावण आला, सीता मातेचे हरण केलं. सीता मातेला घेऊन गेला. कुठे? तरंगावात, लंकेत.
कुठे? लंकेत सीतामातेला घेऊन गेला. सीतामातेला घेऊन गेल्यानंतर मग इकडे रामचंद्र प्रभूजी, लक्ष्मणजी, सैरा वैरा त्या धावू लागले. मग हनुमंतरायाची भेट झाली, सुग्रीवाची भेट झाली. भेट झाल्यानंतर मग 18 किती वानर सैन्य किती? 18,000, 18 लक्ष किती वानर सैन्य? बरं, वानरांनाच का नेलं? माणसं कमी होते का त्यावेळेस त्रेतायुगामध्ये? हा प्रश्न आपल्या डोक्यात नाही गेला का? पण डोकं असेल तर डोक्यात जाईल ना म्हणा. कारण लंकेत जायचं होतं. कुठे जायचं होतं? लंकेत जायचं होतं. लंका ही कशाची होती? सोन्याची. लंका ही कशाची होती? सोन्याची. माणसांना जर घेऊन गेले असते तर कदाचित सीता मातेला सोडवण्यासाठी माणसं शिल्लक राहिले नसते. ते प्रत्येकाचं घर कोरण्यामध्ये व्यस्त राहिले असते की मला किती सोनं प्राप्त होईल. म्हणून देवाने बघा त्यावेळेस किती डोकं लावलं की नुसतं नराला नाही घेऊन जायचं, वा नराला घेऊन जायचं. हे विशेष लक्षण रामायणामध्ये. आणि सर्व वानर सैन्य गोळा करून लंकेवरती आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर सीतामातेची सोडवणूक केली. सीतामातेची सोडवणूक केल्यानंतर अग्निपरीक्षा झाली. अग्निपरीक्षा झाल्यानंतर सीतामाते घरी आले. सीतामाता घरी आल्यानंतर प्रभू रामचंद्र हे सीतामातांना 2 पुत्रांची प्राप्ती झाली. 2 पुत्र झाले. कोणाला? प्रभू रामचंद्रांना. कोणते कोणते? लव आणि कुश. पुढे काय झालं? अंकुश नाही, कुश. लव आणि कुश 2 पुत्र झालीत. कोणाला? प्रभू रामचंद्र आणि सीतामातेला. पुढे काय झालं? आता पुढे काय झालं? सीता जमिनीत. बर, पुढे नाटक संपलं म्हणा. तेवढंच दाखवतात म्हणा टीव्हीवरती. ओके नाही? पण मायबाप लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगल की या आपल्या भारतामध्ये, आपल्या जगामध्ये 108 प्रकारची रामायणं आहेत. किती प्रकारची? 108 प्रकारची रामायणे आहेत. पण आपल्याला फक्त वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, रामचरित्रमानस याच्या पलीकडे आपल्याला देखील काही माहिती नाही. कारण भगवान प्रभू रामचंद्राचं जर आयुष्याचं जर आपण गणित पाहिलं तर 11,000 वर्ष, 11 महिने, 11 दिवस, 11 तास, 11 मिनिट, 11 सेकंदापर्यंत राज्य केलं. कोणी? प्रभू रामचंद्रांनी. किती किती? 11,000 वर्ष, 11 महिने, 11 दिवस, 11 तास, 11 मिनिट, 11 सेकंदापर्यंत राज्य करावं. कोणी? प्रभू रामचंद्रांनी. आणि याचा जर हा जर पुरावा बघायचा असेल तर उघडा आनंद रामायण, त्याच्यामध्ये तुम्हाला उल्लेख दिसून येईल. विठ्ठल विठ्ठल. वाल्मिकी रामायण वेगळं आहे, तुलसी रामायण वेगळं आहे, रामचरित्र मानस वेगळं आहे, आनंद रामायण वेगळं आहे, भावार्थ रामायण वेगळं आहे, अद्भुत रामायण वेगळं आहे, मंत्र रामायण वेगळं आहे. असे जवळजवळ 108 प्रकारची रामायण आपल्या शास्त्रामध्ये आहेत. पण आपल्याकडे वाचायला वेळ. मग 11,000 वर्ष, 11 महिने, 11 दिवस, 11 तास, 11 मिनिटं, 11 सेकंदापर्यंत जर माझा प्रभू रामचंद्रांनी जर आयुष्य जगले असेल तर फक्त आणि फक्त 2 मुलांचं जन्माला घातले परत नंतर आपलं कार्य संपवलं का? असं वाटतं का तुम्हाला? त्या दोघांची लग्न झालती की नाही? त्यांच्या लग्नामध्ये बुंदीची पंगत होती ना दरंगावात. माहिती नाही तुम्हाला? माहिती असलं पाहिजे. कारण प्रभू रामजी कोणासाठी आले होते? धर्म स्थापन करण्यासाठी आले होते. कशासाठी आले होते? धर्म स्थापन करण्यासाठी आले होते. आणि ज्या धर्माच्या अनुषंगाने आपण सप्ताह करतोय त्या धर्माचं शास्त्र पुराण आपल्याला अवगत झालं पाहिजे. आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, प्रभू रामचंद्रांचे 2 मुलं लव आणि कुश. प्रभू रामचंद्र एका मिनिटात परिवाराचं लक्षण सांगतो. परिवार किती होता ते सांगतो ना आपल्या अभंगाकडे चालतो. प्रभू रामचंद्रांना 2 मुलं, 4 सुना, 12 नातू आणि 24 नाती असा परिवार. कोणाचा? प्रभू रामचंद्रांचा. माझा नाही बरं, अजून मी तेवढा नाहीये. कोणाचा परिवार सांगतोय? प्रभू रामचंद्रांचा. किती परिवार? 2 मुलं, 4 सुना, 12 नातू आणि 24 नाती असा विशाल परिवार माझा प्रभू रामचंद्रांचा.
लवाचा पत्नीचं नाव सुमती आणि कंजनयना, कुशाच्या पत्नीचं नाव कुमुदवती आणि सुमती. किती सुना झाल्या? चार. चार सुना, 2 मुलं, 12 नातू आणि 24 नाती, असा छोटासा परिवार. कोणाचा? प्रभू रामचंद्रांचा. डोक्यात ठेवा, हे कोणी लवकर सांगणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा माझा प्रभू रामचंद्रांनी वनवासात जात असताना अगोदर क्रोधावरती मात केली, नंतर लोभावरती मात केली, नंतर कामावरती मात केली. त्राटिका हे क्रोधाचं स्वरूप आहे, शूर्पणखा हे कामाचं स्वरूप आहे आणि कैकई हे लोभाचं स्वरूप आहे. त्राटिकाला क्रोधाला ज्ञानाने मारावं, लोभाला भक्तीने मारावं आणि कामाला वैराग्याने मारावं. ज्ञान म्हणजे राम आहे, वैराग्य म्हणजे लक्ष्मण आहे आणि भक्ती म्हणजे भरत आहे. ज्ञानाने क्रोध मारावा, वैराग्याने लोभ मारावा आणि भक्तीने लोभ काम मारावा. जोपर्यंत या तिघांचा नायनाट केला नाही तोपर्यंत पुढचं रामायण घडलं नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत म्हणतात की काम क्रोध लोभावरती जो विजय प्राप्त करतो ना तो विष्णूचा दास आणि तो झुंजार. तेच तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात एक विष्णुदास जगी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी ना तळे त्या. तुकोबरा म्हणतात की आमचे जे विष्णूचे दास आहेत ते कसे आहेत? झुंजार आहेत, वीर आहेत. कारण ते कोणाचे दास आहेत? विष्णूचे दास आहेत. जे विष्णूचे दास असतात त्यांना वैष्णव असं म्हणतात. त्यांना काय म्हणतात? वैष्णव असं म्हणतात. जे आई भगवतीचे दास असतात त्यांना काय म्हणतात? त्यांना शाक्त असं म्हणतात. जे भोलेनाथाचे भक्त असतात त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात त्यांना? शैव. काय म्हणतात? शैव. आणि सध्या वैष्णवापेक्षा शैव जास्त झालेत. आणि शैव कोण झालेत? जास्त महिला मंडळ झालेत. खोट आहे का? एक लोटा जल सब समस्या हल वगैरे. प्रदीपजी मिश्राजी आले आणि सर्व महिला मंडळांना शैव करून गेले. कारण एवढी भक्ती एवढी भक्ती एवढी भक्ती. सध्या तर ट्रेंडच निघालाय. कारण कसं आहे, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या वैदिक धर्मामध्ये प्रत्येक देवाचा एक ट्रेंड येत असतो. प्रत्येक वेगवेगळे देव ट्रेंड मध्ये येत असतात. ओके ना? कारण अगोदर आपले महादेव होते, मारुतीराय होते, आता तर ते काय ते खाटू श्याम जे आले. ओके ना? हा, 3 बाण के धारे. जिकडे तिकडे 3 बाण चालू आहे. पण ते 3 बाण कोणते? कोणते 3 बाण? खाटूश्याम महाराजांना आपण कितपर्यंत ओळखतो? जेवढे भोलेनाथाला ओळखतो तेवढे खाटूश्याम महाराजांना ओळखतो का आपण? ओळखतो का? ओळखतात? आता आले म्हणून. बरं, आपल्या धरंगामध्ये खाटूश्याम महाराजांचं मंदिर आहे का?
पण आपल्याला वेळ लागलाय ओके नाही. पण या वेळेपणामुळे काय होतं, जे पाहिजे ना ते मिळत नाही. कारण आपला संप्रदाय एकच म्हणतो, फक्त आयुष्यामध्ये आल्यानंतर एकच देव करा. काय करा? एकच देव करा. आपुला तो एक देव करून घ्या. तो एक देव करून घ्यावा, तो एक देव करून घ्यावा, तो एक देव करून घ्यावा. हे विनती वासुख नो हे जीवा सुख होय. जीवा सुख होय. आपला वारकरी संप्रदायाचं म्हणणं आहे काय, जन्माला आल्यानंतर एकच देव करा, जास्त करू नका. जर तुमची जर भोलेनाथावरती भक्ती असेल ना, तर भोलेनाथालाच भजा, दुसऱ्या देवाला भजण्याची गरज नाही. भले जर तुम्हाला गाणं जर आवडत असेल 3 मानके धारी, तर ते चेंज करा आणि भोलेनाथाचं टाका त्यामध्ये, काही हरकत काय असू द्या, चालतीच असू द्या, फक्त शब्द चेंज करा. आणि जर नसेल चेंज करता येत तर माझं ऐकून घ्या, मी चेंज केलं बघा. गोड आहे. त्रिशूल डमरू वाले भोले बाबा आते हैं, भोले भाले भक्तों पे कृपा बरसाते हैं. त्रिशूल डमरू वाले भोले बाबा आते हैं, भोले भाले भक्तों पे कृपा बरसाते हैं. मेरे भोले बाबा तो, मेरे भोले बाबा तो सबसे निराले हैं. त्रिशूल डमरू वाले भोले बाबा आते हैं, भोले भाले भक्तों पे कृपा बरसाते हैं. त्रिशूल डमरू वाले भोले बाबा आते हैं, भोले भाले भक्तों पे कृपा बरसाते हैं. काय केलं? फक्त चेंज केलं, शब्द चेंज केले, माझ्या देवाला त्याच्यामध्ये आणलं. त्रिशूल डमरू वाले भोले बाबा आते, भोले भाले भक्तों पे कृपा बरसाते हैं. मेरे भोले बाबा तो सबसे निराले हैं. त्रिशूल डमरू वाले भोले बाबा आते हैं, भोले वाले भक्तों पे कृपा बरसाते. एवढं जरी माझ्या देवाजवळ म्हटलं तर नक्कीच माझा भोले बाबा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. विषय लांबेल, माझं म्हणणं एकच आहे, जो विष्णूचा दास आहे त्याला वैष्णव म्हणतात, जो भगवान शिवाचा दास आहे त्याला शैव म्हणतात, जो आई भगवतीचा भक्त आहे त्याला शाक्त असं म्हणतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 5 देव प्रमुख आहेत, त्यांना देव पंचायतन असं म्हटलं जातं. सूर्यदेव, गणपती बाप्पा, विष्णू भगवान, आई भगवती आणि भगवान शिवजी. शिवाचा भक्त म्हणजे शाक्त, विष्णूचा भक्त म्हणजे वैष्णव, आई भगवतीचा भक्त म्हणजे शाक्त, शिवाचा भक्त म्हणजे शैव, विष्णूचा भक्त म्हणजे वैष्णव. त्याच्यानंतर गणपतीचा भक्त जो असतो त्याला गणपत्य असं म्हणतात, आणि जो सूर्याची उपासना करतो त्याला शौर्य असं म्हणतात. विठ्ठल म्हणून तुकोबारा म्हणतात की आम्ही विष्णूचे दास आहोत म्हणून आम्हाला वैष्णव असं म्हटलं जातं. आणि आम्ही विष्णूचे दास आहोत ते आम्ही नेमकं करतो काय, तर रात्रंदिवस चिंतन करतो. गोविंद आसनी गोविंद जयानी, 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 गोविंद आसनी गोविंद जयानी.
गोविंद आसनी गोविंद शयनी. तुकोबाराय म्हणतात की आम्ही गोविंद गोविंद भगवंताचं नाम चिंतन करतो म्हणून भगवान परमात्मा आम्हाला लवकर प्राप्त होतो. आपल्याला का प्राप्त होत नाही? कारण आपण संतांसारखी भक्ती करत नाही, संतांसारखी देवाची सेवा करत नाही. कारण किती भक्ती करतो माय बाप आपण. आज प्रत्येक महिला मंडळ सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर देव नांदतात. आपल्याकडे काय भाषा आहे ती? देव नांदण्याची. नांदतात की धुतात? बोलत चला. देव धुतात, बरोबर ना? देव घर आपल्या घरामध्ये असतं. त्या देव घरामध्ये काहीतरी 8-10 देव आपण ठेवलेले असतात आणि ते सर्व देव एका पात्रात घेतात. त्या पात्राचं नाव गंगा आहे आपल्या भाषेमध्ये. त्या पात्राचं नाव काय? गंगा आहे. त्या गंगामध्ये एक एक देव ठेवतो की सर्व देव एका वेळेला ठेवतो? 90% काय करतात लोक? काय करतात महिला मंडळ? सर्व देव, जेवढे देव घरामध्ये असतात सर्व कुठे ठेवतात? त्या गंगाळामध्ये ठेवतात. आणि मग 2 लोटा पाणी कुठे? त्यांच्यावरती. तो देवांचा स्विमिंग पूल आहे का तो? हा, देवाचा स्विमिंग पूल आहे. बिचारा त्याच्यामध्ये महादेव एका बाजूला, पांडुरंग परमात्मा एका बाजूला, अन्नपूर्णा माता एका बाजूला. त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. ते एकमेकांमध्ये त्यांची बोली भाषेमध्ये सांगतात, अय शंकरभाऊ सरकत होता, ओ माता सरकत होता, आता जागा दे रे भाऊ मला, ए पांडुरंग बाबा तथा सरक. त्यांच्या लँग्वेज मध्ये ते बिचारे कॉम्प्रोमाइज करतात. कुठे? त्या गंगाळमध्ये. मला एक सांगा, आपण देवाला कॉम्प्रोमाइज करायला भाग पाडतोय, आपण देवाला कॉम्प्रोमाइज करायला भाग पाडतोय, तसं भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला प्रपंचामध्ये कॉम्प्रोमाइज करायला भाग पाडतो. ते फक्त आपल्या भोगाची लक्षणं आहे. ते आपल्या भोगाची लक्षणं आहे. आपण करायला जातो पुण्य, पण होतं काय? मग असं करता कामा. कारण खरी भक्ती करायची असेल ना तर स्वार्थापोटी नका करू, निस्वार्थ भक्ती करा. वरपांगी भक्ती करू नका. जग म्हणताय म्हणून भक्ती करू नका. आपलं मन म्हणेल त्यावेळेस भक्तीला लागा. नक्कीच देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण संतांचं म्हणणं एकच आहे, आम्ही रात्रंदिवस फक्त देवाचं आणि देवाचं चिंतन केलं, दुसरं कोणतं चिंतन केलं नाही. कारण संतांचं वचन आहे काय? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. संतांचं म्हणणं आहे की आम्ही ध्यानात असो, जागृती असो, स्वप्नात असो, सुषुप्तीत असो, म्हणजे जेणेकरून आम्ही कोणत्याही अवस्थेत जरी असो ना तरी आम्ही फक्त आणि फक्त कोणाचं चिंतन करतो? देवाचं चिंतन करतो. बाकी दुसरं तिसरं काही नाही. आपण देवपूजा चांगली करत नाही. देवपूजा करत असताना जर दूधवाला ए भांड्या दूध घे रे, सीताराम 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 सीताराम, ऐ झालं का लवकर चहा ठेव मला जा नाही, सीताराम 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 सीताराम. अशी जर आपली भक्ती असेल तर कोणत्या अँगलने भगवान परमात्मा आपल्याला सुख देईल? कोणत्या पद्धतीने भगवान परमात्मा आपली सेवा स्वतःजवळ ठेवून घेईल? माझा भगवान परमात्मा फक्त एकच गोष्टीचा भोकेला आहे. कशाचा? भावाचा आणि प्रेमाचा. काय? तुमचा फक्त देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे. तुमच्याकडून फक्त देवाला काय पाहिजे? प्रेम पाहिजे. कारण का म्हटलंय ना संतांनी, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा
सात असली तर असं वाटतं 4 पर्यंत बी केलं तर काही वांधा नाही है का नाही? माझं देवाला काय वाटतं, फक्त काय पाहिजे, भाव आणि प्रेम पाहिजे. थोर प्रेमाचा केला, थोर प्रेमाचा केला. भगवान म्हणतात मला दुसरं तिसरं काहीच दिलं नाही, तुम्ही माझी पूजा नाही केली तरी चालेल, फक्त निस्वार्थ भावाने मला मानस पूजा जरी केली, फक्त भजन निस्वार्थ पद्धतीने, तरी मला तुमची मानस पूजा लागू पडेल नाही. तुम्हाला पाहिजे ते मी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत म्हणतात गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला असे. आणि माझा भगवान पांडुरंग परमात्मा आमच्या तनामध्ये आहे, मनामध्ये आहे, म्हणून आम्ही त्या देवाचं चिंतन करत असतो. म्हणून आतापर्यंत तुम्ही कदाचित चिंतन केलेलं नसेल तर आता प्रत्येकाने चिंतन करायचंय आणि प्रत्येकाने हात वरती करा जरा. तिकडं मागे बसले, खाटीवरती बसले, तिकडं हा इकडं बाल्कनीत बसले, वा वा क्या बात, इकडं क्या बात, गोड बर का. इथं बसले सर्व पुरुष मंडळ म्हणजे देव आहेत. कोण आहेत? देव. जेवढे महिला मंडळ आहे तेवढं सर्व देव आहेत. ओ देव्या करा हात वरती. पुरुष मंडळ देव, सर्व महिला मंडळ देव्या. जेवढे कुठे वट्यावर बसलेले तेवढे सर्व महादेव, कारण ते पुढे येत नाही. पुरुष मंडळ देव आहे, महिला मंडळ देव आहे, इकडे तिकडे ओट्यावर बसलेले महादेव आहे, जे झोपले असतील ते भद्रा मारुती, आणि जे इकडे तिकडे फिरत असतील ते गणपती. इकडे लक्ष द्या, करा हात वरती. एकदा एक टाळे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कुंडली कवरदा हरिविठ्ठल देव हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु ज्योत महाराज गौरबाई सब संतन करा हात खाली. झाले का? याला म्हणतात वर पांगी भक्ती. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. तुकोबर आहे तिसऱ्या चरणातून सांगतात ऊर्ध्व पुंड्र भाड कंठी शोभे माड कापी जे कडे काळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलास. विठ्ठल तुकोबर आहे तिसऱ्या चरणातून सांगतात की एका वैष्णवाचं लक्षण काय. वैष्णव तोच नाही की जो फक्त भगवंताचं चिंतन करतो, हे आंतरिक लक्षण झालं. हे लक्षण कसं झालं? आंतरिक. आपण देवाचं चिंतन करतो हे आंतरिक लक्षण झालं. पण वैष्णव अजून नेमकं कसा ओळखता येईल ते तिसऱ्या चरणातून सांगितलं की ऊर्ध्व पुंड्र भाड
कंठी शोभे माड कापी जे कडी काळत यावे. ज्या सत्पुरुषाच्या गळ्यामध्ये माळ असेल तो वैष्णव. ज्या सत्पुरुषाच्या भाळावरती कंपाळावरती टीका असेल तो वैष्णव. कारण ज्याच्या कंपाळावरती टीका नाही तो वैष्णव नाही. ज्याच्या कंपाळावरती टीका नाही तो हिंदू म्हणून घेण्याचा लायकीचा सुद्धा. हिंदूंची ओळख काय? टीका आहे ना. म्हणून प्रत्येक हिंदूने घराबाहेर निघताना काय लावलं पाहिजे? टीका लावला पाहिजे. टीका जर लावला नाही तर तुमचा टिकाव सुद्धा बाहेर लागणार. एवढं लक्ष ठेवा माय. आणि दुसरं लक्षण काय सांगितलंय की गळ्यामध्ये पवित्र अशी काय पाहिजे? तुळशीची माळ पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेलच. हे 100% नाही, तुम्हीच म्हणत आहे. पण प्रत्येक व्यक्तीने तुळशीची माळ परिधान केली पाहिजे. माझ्या माता माऊलींनी तरी करायला पाहिजे. मला माहिती आहे माझ्या माता माऊलींना एक माळ नाही राहिली तरी चालेल, पण एक माळ हवी असते. ती म्हणजे कोणती? सोन्याची. ज्यावेळेस लग्नामध्ये जातात तुळशीची माळ गळ्यामध्ये काढून ठेवायची आणि सोन्याचा अलंकार घालायची. लग्न झाला की परत सोनं उतरून ठेवायचं आणि मग तुळशीची माळ घ्यायची. याला म्हणतात का खरं भाविकाचं लक्षण? याला खरं म्हणतात का वैष्णवाचं लक्षण? कारण मायबाप लहान तोंडी मोठा घास होईल, पण जाता जाता एकच सांगून जाईल की गळ्यामध्ये कितीही सोनं घाला अहंकार झाल्याशिवाय राहणार. गळ्यामध्ये कितीही सोनं घाला अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद माळेची, ही ताकद तुळशी माळेची. म्हणून संतांनी सांगितलंय आणि जनतांनी सांगितलं जर असेल आणि आपण जर त्या मार्गावर चाललो तर नक्कीच आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि तुकोबराय म्हणतात की या कलियुगामध्ये असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं संतांच्या व्यतिरिक्त की ते झुंजार आहेत, वीर आहेत, योद्धा आहेत. ते म्हणजे एकमेव व्यक्तिमत्व या जगाच्या पाठीवरती झालं, आपल्या महाराष्ट्रात झालं इसवी सन 1600च्या काळामध्ये. कोणत्या काळामध्ये? इसवी सन 1600च्या काळामध्ये. मोजून फक्त 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे. हे बाळा, टाळाचा आवाज नको. सर्वांनी आता इकडे लक्ष द्या. हे 10 मिनिटं फार गंभीर आहेत. कारण ज्यांच्यामुळे आज आपण सप्ताह करत आहोत, ज्यांच्यामुळे आपण नाम चिंतन करत आहोत, ज्यांच्यामुळे आपले संत चांगले सुरक्षित राहिले, त्या व्यक्तीचं अभिवादन, त्या व्यक्तीचे आभार मानणं आपल्या गरजेचं आहे. कारण असं एकमेव राजे होऊन गेलेत इसवी सन 1600च्या काळामध्ये. ते राजे जर राहिले नसते तर कदाचित आपल्याला इथं बसण्याचा अधिकार सुद्धा राहिला नसता. एकदाचा असा प्रसंग आहे. हो मंदिरातले कार्यकर्ते बोलू नका जरा. एकदाचा असा प्रसंग आहे. इसवी सन 1600च्या काळामध्ये एका बाजूने इंग्रजी, एका बाजूने मुघलशाही, एका बाजूने निजामशाही, एका बाजूने इंग्रजी, एका बाजूने पोर्तुगीज आहे. अक्षरशः माझ्या महाराष्ट्राला पूर्ण बाजूने घेराव भरलेला आहे. करायचं काय? स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं ही इच्छा आहे, ही आकांक्षा आहे, ही संकल्पना आहे. कोणाची? शहाजीराजे भोसले आणि मासाहेब जिजाऊंची. पण माझ्या महाराष्ट्राला चहूबाजूने फेरा जडलेला आहे, चहूबाजूने घेराव जडलेला आहे. करायचं काय? काय करायचं? दिवसा ढवळ्या माझ्या माता बहिणींची अब्रू उठली जात आहे. माझ्या माता भगिनींचं रक्षण कोण करल? आणि त्या गोष्टीचा विचार करून मासाहेब जिजाऊंनी आई शिवाई माताकडे, त्या जगदंबे भवानीकडे जावं. आणि जगदंबे भवानीकडे, त्या शिवाई मातेकडे गेल्यानंतर मातेला म्हणावं, मातेला साकडं घालावं, आई हे आई, या महाराष्ट्रावरती या नराधमाने एवढा आकार माजवलेला आहे, त्यांना नष्ट करण्यासाठी तुम्हाला या भूतलावरती जन्माला यावं लागेल, या भूतलावरती अवतार घ्यावा लागेल आणि या नराधमांचा नायनाट करावा लागेल. एकतर तुम्ही या, नाहीतर माझ्या पोटी असं एक रत्न जन्माला घाला की जेणेकरून या नराधमाचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला होईल. असं काहीतरी पुत्ररत्न माझ्या पोटी जन्माला घाला. कोणाचं मागणं आहे? मासाहेब जिजाऊंचं. आणि मासाहेब जिजाऊंनी आपली झोडी पसरावी आणि शिवाई मातेकडे दान मागावं आणि आई भवानी मातेची वंदना करावी, स्तुती करावी. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला,
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला म्हणायचं का म्हणायचं मग जरा प्रत्येकाने वरती हात करायचं आई भगवतीचं आपल्या कुलस्वामीचं नाम चिंतन करत हा गोंधळ आपल्याला घालायचा आहे आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ओ माहुरगडाची रेणुका माता गोंधळाला माऊलाची रेणुका माता गोंधळाला ओ माहुरगडाची रेणुका माता गोंधळाला माऊलाची रेणुका माता गोंधळाला कोल्हापूरची लक्ष्मी माता गोंधळाला माऊलीची लक्ष्मी माता गोंधळाला कोल्हापूरची लक्ष्मी माता गोंधळाला माऊलीची लक्ष्मी माता गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ओ तुळजापूरची भवानी माता गोंधळाला भवानी माता गोंधळाला ओ तुळजापूरची भवानी माता गोंधळाला भवानी माता गोंधळाला वनीकराची सतुशंगी माता गोंधळाला गोंधळाची सतुशंगी माता गोंधळाला वनीकराची सतुशंगी माता गोंधळाला गोंधळाची सतुशंगी माता गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला बोलाई जगदंबा भवानी माता की या पद्धतीचा गोंधळ या पद्धतीचं मागणं मासाहेब जिजाऊंनी आई भवानी मातेकडे मागावं आणि जर असा गोंधळ असं मागणं जर आई भगवतीकडे मासाहेबांनी मागितलं असेल तर नक्कीच मासाहेबांना आई साहेबांनी दिलं असेल आणि तो दिवस उजाडला कोणती तारीख जगात एकच भारी 19 फेब्रुवारी 1630 रोजी संध्याकाळी 6:35 स्वराज्याच्या रक्षणासाठी त्या वीर पुरुषाचं आगमन झालं ते म्हणजे कोण प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की आणि माझ्या राजाचं आगमन झालं आगमन झाल्यानंतर वेळ कमी आगे आएंगे तो वर लढेंगे माझ्या राजाचं आगमन झालंय आणि आगमन झाल्यानंतर लहानपणापासून जे संस्कार द्यायला पाहिजे ते संस्कार मासाहेब जिजाऊंनी द्यायचं लहानपणापासून दानपट्टा घोड्यावर बसायचं दानपट्टा शिकवायचा सर्व शास्त्रांचं ग्रंथांचं वाचन पठण करायचं कोणाला शिवाजी महाराजांना आणि हळूहळू लहानाचे मोठे झाल्यानंतर जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक नराधामाचा नायनाट केला आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाचा 50व्या वर्षी देह ठेवला
त्यावेळेस जवळजवळ राजाकडे किती किल्ले होते? 350 किल्ले काबीज केले माझ्या राजाने. किती किल्ले? 350 किल्ले. वयाचा 50व्या वर्षापर्यंत 350 किल्ले काबीज करणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. मायबाप, आपण 60-70 वर्षाचे होऊन जातो तरी आपलं एक स्वतःचं घर बांधलं जात नाही. पण या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचं रक्षण करत असताना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले काबीज केले. आणि 350 किल्ले काबीज केल्यानंतर आपला देह ठेवला. आपला देह ठेवल्यानंतर 4 एप्रिल 1680 रोजी माझ्या राजांनी जो देह ठेवला, देह ठेवल्यानंतर प्रत्येक व्यक्ती ढासाढासा रडू लागलं. माणसं रडतील त्यात नवल काय, पशु पक्षी रडतील त्यात नवल काय. अहो, शत्रू सुद्धा रडू लागले की आपल्या भोवती असा एक शत्रू होता की त्या शत्रूवरती आपल्याला विजय प्राप्त करू शकले नाही, आपण विजय प्राप्त करू शकले नाही. ही शोकांतिका शत्रूंच्या मनात राहिली. म्हणून शत्रूंना देखील दुःख वाटू लागलं की असा राजा पुन्हा होणे. म्हणून प्रत्येकाला हवं असं वाटतं, काश आज पण छत्रपती शिवाजी महाराज राहिले असते तर बरं झालं असतं. पण ते आपल्या घरात नाही, शेजारच्या घरात राहिलं असतं तर बरं झालं असतं, ओके नाही? कारण आज सुद्धा काही शिवाजी आहेत. शिवाजी शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला, शी म्हणजे शिलवान, वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, आणि जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. अरे जो शिलवान आहे, वाघाचं काळीज ज्याच्याकडे आहे, जो जीवाला जीव देणारा जो राजा आहे, त्याला म्हणतात शिवाजी राजा. पुन्हा होणे नाही मायबाप. आणि असा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस देह ठेवला त्यावेळेस माणसं रडतील त्यात काय नवल, शत्रू रडतील त्यात काय नवल. अहो, एका वाघ्या नावाचा कुत्र्याने, कोणी? वाघ्या नावाचा कुत्र्याने, कुत्र्यांना बोलता येत, कुत्र्यांना बोलता येत, कुत्र्यांना फक्त भुंकता येत. आणि ते प्रत्येक गावात असतात. कोण? कुत्रे. बरं, 4 पायाचे सांगतोय मी, मार्मिक नका घेऊ. ज्यांना बोलता येत नाही ते फक्त भुंकतात. आणि त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने पाहिलं की माझा राजा आज आपल्याला सोडून जातोय, म्हणून त्या कुत्र्याला, त्या पशुला, त्या प्राणीला वाचा फुटावी आणि त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने म्हणावं राजा. आणि आरोळी मारल्याबरोबर राजासोबत देहावसन झालं. राजासोबत आपला प्राणाचा त्याग करणारा वाघ्या नावाचा कुत्र्याची सुद्धा समाधी माझ्या रायगडावरती मायबा. बघा काय विशेष संकल्पना असेल त्याच्या डोक्यामध्ये की आपल्याला जगायचंय तर राजासाठी आणि मरायचं असेल तर फक्त राजासाठी. एवढं कर्तव्य, एवढं काम माझ्या राजांनी केलं, एवढं प्रसिद्धी माझ्या राजाने मिळवली. आणि त्या प्रसिद्धीचा, ए बाळा, ए शरबतवाले थांब, 5 मिनिटं थांब, फक्त सर्व मूड खराब होईल. राजाचं चरित्र चालू असताना या गोष्टी टाळाच तुम्ही, कारण त्यांनी आपल्यासाठी देह त्यागलाय. जर आपण त्यांना मनापासून जर पूजणार नाही तर त्यांना आणून काही फायदा नाही, त्यांचं नाव घेऊन काही फायदा नाही. कारण आपल्या हिंदूंना फक्त राजा एकच दिवस दिसतो, तो म्हणजे फक्त 19 फेब्रुवारी. नंतर राजाचं कोणीच वचन करत नाही, नंतर राजाचं कोणीच चांगलं चिंतन करत नाही. जरा माझा राजाचं चरित्र वाचा, एका डोळ्याला 2-2 धारा लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं चरित्र गोड माझा राजाचं आहे मायबा. आणि त्या चरित्रावरती एका शायराने वर्णन करावं. कसा होता माझा राजा मायबाप? अरे जगाच्या पाठीवरती जन्माला नंतर आपल्याला एक घर बांधलं जात नाही, पण माझ्या राजांनी वयाच्या 50व्या वर्षापर्यंत 350 किल्ले काबीज केले. एवढं अगाध महिमा माझा राजाचा आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपलं नाव लवकर वहीच्या पानावरती लिहिलं जात नाही. आपलं साधारण व्यक्तिमत्वाचं काम असतं, आपलं नाव लवकर वहीच्या पानावरती लिहिलं जात नाही, पण माझं राजाचं नाव दगडावरती कोरलं जातं. हे कर्तव्य माझं राजाचं आहे. म्हणून एका कवीने वर्णन करावं कसा होता माझा राजा. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचा
देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर ओ, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर प्रत्येकाचे हात वरती प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 आता प्रत्येकाचं शरीरामध्ये ऊर्जा आलीच असेल आणि ही ऊर्जा आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती झुंजार बनतो हे तुकोबारायांचं म्हणणं आहे. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यंगी नातडे त्या. तुकोबाराय म्हणतात की बाबा रे प्रत्येक व्यक्ती झुंजार आहे. जसे माझे राजे होऊन गेलेत ना तसा प्रत्येक व्यक्ती झुंजार आहे आणि तसा प्रत्येक सैनिक सुद्धा झुंजार आहे. जर आज सैनिक नसतील तर कदाचित आपण इथे सुरक्षित बसू शकत नाही. इथं तरुणांची उपस्थिती भरपूर आहे. जाता जाता फक्त शेवटचं मिनिट घेतो आणि कीर्तन सेवेला समारोप करतो. तरुणांना जाता जाता फक्त एकच संदेश देईल, क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए, क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए, दुपट्टा भी नहीं देगी कफन के लिए. अरे मरना है तो मरो मेरे वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. असं माणसाने जगलं पाहिजे, असं माणसाने मरालं पाहिजे. मरावे पण कीर्तिरूपी उरावे असं तत्वज्ञान संतांचं आहे. आणि संतांचं तत्वज्ञान हे कशामुळे झालं, कारण संतांच्या मुखामध्ये कायमस्वरूपी नामामृत असतं. ते तुकोबाराय शेवटचे चरत असतं. तुका म्हणे शंका चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंद रासानी गोविंद जयानी गोविंद चमने तुकोपर्यंत म्हणजे एकच संत, ते म्हणजे काय ज्ञानोबा आहेत. ज्ञानेश्वर माऊली